वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आजचा जो काही व्हिडिओ आहे म्हणजे आज मी तुमच्यासोबत ब्लाऊजचा फ्रंट पार्ट कसा डिझायनर बनवायचा तर हे शेअर करणार आहे। कारण बऱ्याचदा आपण बाहीवर डिझाइन बनवत असतो, त्याचबरोबर बॅकनेकवर बनवत असतो, मग ब्लाऊजच्या पुढच्या भागावर आपण कधी डिझाइन बनवत नसतो। तर आज मी तुम्हाला ब्लाऊजच्या पुढच्या भागात छान असा प्लेटेड टाकून आपण हा फ्रंट पार्ट बनवणार आहोत। तर याला योगपट्टी सुद्धा आहे। तर ॲक्च्युअली या संपूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त डिझायनर फ्रंट पार्ट स्टिच करणंच नाही तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित कसा बनवावा तर हे सुद्धा सहजच लक्षात यावं यासाठी। सो त्याचबरोबर ह्या छानशा फ्रंट पार्टमुळे म्हणजे ब्लाऊज खूप छान असा डिझायनर प्रिन्सेस लुकमधला छान असा दिसणार आहे। तुम्ही पार्टी वेअर साडी असेल तुमची तर त्यावर सुद्धा स्टिच करू शकता। त्याचबरोबर जर तुमचा घागरावरचा असेल हा ब्लाऊज तर तिथे सुद्धा तुम्ही हा पुढचा पार्ट छान असा अशा पद्धतीने डिझाइन नक्कीच बनवू शकता। नक्कीच या डिझाइनमुळे ब्लाऊज आणि साडी असो किंवा घागरा असो त्याला खूप सुंदर असं लुक येईल। सो असा डिझाइन फ्रंट पार्ट तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला असा छान असा डिझाइन फ्रंट पार्ट बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला तर मग आता छान असा डिझायनर फ्रंट पार्ट बनवायला सुरुवात करूया। तर बघा त्यासाठी मी हा कपडा घेतलेला आहे। तर हा सॅटिनचा कपडा आहे। तुम्ही ब्लाऊज पीसवर सुद्धा म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा असेल त्याचा सुद्धा असा डिझायनर ब्लाऊज नक्की बनवू शकतात किंवा तुम्हाला कुठल्याही साडीवर मॅच व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगळ्या कलरचा सुद्धा आणू शकता। तर हा बघा इथे आहे फ्रंट पार्ट ऑलरेडी कटिंग केलेला आहे। तर याचे मी तुम्हाला मेजरमेंट सांगते। तर बघा आता बंद बाजूच्या साईडने आपण नेहमी टाकत असतो ब्लाऊजची उंची, तर इथे ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती बघा इथून टोटल आहे 13 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन। रेग्युलर आपण 1 इंच मार्जिन घेतो तर इथे 1.5 घ्यायचं आहे, कारण की ते आपल्या खालची जी काही योगपट्टी आहे त्यासाठी लागणार आहे। तर टोटल 14.5 इंचाला आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपण रेग्युलर शोल्डर गळारुंदी 5.5 टाकतो, तर हा मला थोडासा डीप घ्यायचा आहे, त्यामुळे मी ते 6 घेतलेला आहे। आणि याची जी काही गळारुंदी आहे तर ती नेहमीच्या पेक्षा थोडी जास्त घेणार आहे। जास्त म्हणण्यापेक्षा आपण नेहमी रेग्युलरली 2.5 इंच घेत असतो, तर इथे मी 3 इंच घेणार आहे। तुम्ही रेग्युलर सारखं सुद्धा ठेवू शकतात किंवा यामध्ये तुम्हाला बोटनेक जर स्टिच करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता। तर बघा मग मी इथे 3 इंच गळारुंदीची मार्किंग करून घेते आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे जेवढा आपण टोटल शोल्डर टाकलेला आहे म्हणजे गळारुंदी अधिक शोल्डर तर तेवढंच घेणार आहोत। ठीक आहे, तर इथून मग आपण 6 इंचाचा मुंडा घेतलेला आहे आणि 1ला मार्किंग करून पुढच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे। इथून घ्यायचा आहे तुम्हाला छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन, तर 8.5 अधिक 2 इंच असं टोटल 10.5 इंचाला आपण मार्किंग करून हा फ्रंट पार्ट कट केलेला आहे। लक्षात राहू द्या, हा पुढचा पार्ट आपण डिझायनर स्टिच करत आहोत। ठीक आहे, आता बघा तुमचा जेवढा गळा असेल तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन तुम्ही इथे घ्यायचं आहे। तर बघा इथे गळा जो आहे तर तो आहे 6, अर्धा इंच मार्जिन असं टोटल मी 6.5 इंचाला मार्किंग करते। पुन्हा 3 इंचाची गळारुंदीची मार्किंग खालच्या साईडला सुद्धा करायची आहे आणि हा बॉक्स आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे जो आपण बेसिकली कुठल्या पण गळ्याच्या शेपसाठी काढत असतो। त्यानंतर आता आपल्याला इथे व्हीनेक घ्यायचा आहे। तुम्ही पानगळा घेऊ शकतात, सिंपल गोल्सही घेऊ शकतात किंवा तुम्हाला चौकोनी घ्यायचा असेल पंचकोनी कसाही, पण मी इथे व्ही शेप घेते। तर सगळ्यात आधी ह्या पद्धतीने एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्यानंतर आता थोडासा डीप हवा आहे। जर असाच केला तर तो खूप कंजेस्टेड होतं, तर ह्या पद्धतीने गोलाकार शेप द्यायचा आहे। तर हा झालेला आहे आपला व्ही शेप, घातल्यानंतर तो बऱ्यापैकी स्प्रेड होतो। ठीक आहे, तर आता आपण जे काही मार्क केलेला गळा आहे तर तो कटिंग करायचा आहे। त्याआधी बघा इथून 3 इंचाला मार्किंग केलेली आहे, 3 इंचाची मार्किंग इकडे सुद्धा करायची आणि एक लाईन ड्रॉ करायची। तर ही झाली आपली योगपट्टी। ठीक आहे, तर आपण ती सरळच घेतलेली आहे।
आता यानंतर आपला हा जो काही गळा आहे तर हा आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे। तुम्ही बिना कॅनव्हास पेपरचा सुद्धा करू शकतात, पण मी कॅनव्हास पेपर लावणार आहे कारण सॅटिनचा कपडा आहे, त्यामुळे फिनिशिंग प्रॉपर येणं खूप गरजेचं आहे। आणि लक्षात राहू द्या, ज्यावेळेस गळ्याचा आपण म्हणजे गळ्यासाठी कॅनव्हास पेपर यूज करतो तर हा पेपर कॅनव्हास असतो, कारण की कॉलरसाठी वेगळा असतो, बॉटमसाठी वेगळा असतो, त्यानुसार तर हा सिंपल असा पेपर कॅनव्हास आहे। तर तो ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला बरोबर इथे ठेवायचा आहे बघा ह्या पद्धतीने। आता ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर आपल्याला फेंट मार्किंग दिसते, तर ती मार्किंग आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे। कशी डार्क? तर बघा स्केच पेनच्या सहाय्याने बरोबर आपण जसा गळा आहे तसंच इथे मार्क करून घेतलेला आहे। ठीक आहे, आता यानंतर वरच्या साईडला पण मी लाईन ड्रॉ केलेली आहे आणि आता बघा कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा हीच मार्किंग फेंट दिसते, तर ती आपल्याला डार्क करून घ्यायची आहे, म्हणजे सेंटरपासून आपला गळ्याचा शेप दोन्ही साईडला सेमच यावा यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। तर ह्या पद्धतीने आपण गळा ड्रॉ करून घेतलेला आहे। तर इकडनं पण मी थोडा डार्क करते, आधीचा स्केच पेन थोडासा फेंट होता, मग तुम्हाला व्हिडिओत ते व्यवस्थित दिसावं यासाठी। तर बघा आता आपण इथे मी पाव किंवा 1 लाईन एवढंच मार्जिन ठेवायचं आहे, जास्त ठेवण्याची गरज नाही किंवा तुम्ही डायरेक्ट आहे तसं कट केलं तरी चालेल। आणि साईडनी 1 इंच एवढं मार्जिन ठेवून आपण हा कॅनव्हास पेपर गळ्याचा कट केला, सेंटरला सुद्धा मी कट केलेला आहे। ठीक आहे, आता हा कटिंग केलेला कॅनव्हास पेपर मी साईडला ठेवते आणि सगळ्यात आधी आता आपल्याला याची जी काही योगपट्टी आहे तर ती कट करायची आहे। तर बघा मग इथून आपण ती कट करून लगेचच सेपरेट करून घेऊयात। ठीक आहे, आता इथेच मार्जिन लागणार होतं म्हणून आपण अर्धा इंच अजून एक्स्ट्रा घेतलं होतं। ठीक आहे, पाव इंचच आपण फक्त इथे जोडताना पकडणार आहोत। त्यानंतर बघा आता इथे तुम्हाला पॅडेड बनवायचा असेल तर तुम्ही 1 टक्स टाकून मार्किंग करू शकतात, 1 टक्सचा करू शकतात शक्यतो तरी, म्हणजे पॅड तुम्ही टाकू शकता। आता आपण इथे कप्स म्हणजेच पॅडेड बनवायचा नाही, आपल्याला बिना पॅडेड बनवायचा आहे। ठीक आहे, आता बघा जेवढा बॅक पार्ट आहे ना त्याच्या आपल्याला डबल घ्यायचं असतं, तर मी इथे 4 पदरी फोल्ड करून घेतलेला आहे मेन फॅब्रिक, कारण की ऑलरेडी आपला अस्तरचा जो काही पार्ट आहे तर हा डबल फोल्ड आहे आणि त्याच्याही डबल घ्यायचं म्हणजे आपल्याला 4 पदरी खडी करावी लागणार आहे, त्यामुळे मग मी इथे 4 पदरी खडी केलेली आहे। आता साईडनी थोडंसं एक्स्ट्रा आहे तर मी ते व्यवस्थित सेट करून घेते आणि जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करते, कारण खूप जरी जास्त घेतलं तरी मग आपल्याला ते स्टिचिंग करताना अवघड जाईल एवढं सगळा कपडा सांभाळणं, आणि उरलेला पार्ट आपल्याला खालच्या योगपट्टीसाठी सुद्धा यूज होऊ शकतो। ठीक आहे, आणि आता मग मी इकडचं कट करून घेते, थोडं तरी ठेवलं आहे एक्स्ट्रा, लक्षात राहू दे, म्हणजे तुमचा जेवढा बॅक पार्ट आहे तर त्याच्यात तुम्हाला डबल घ्यायचं आहे। ठीक आहे, आणि वरच्या साईडला म्हणजे उंचीला पण आपल्याला कमीच लागणार आहे, पण मी सध्या आहे तेवढं ठेवते, प्लेट्स टाकताना कमी पडायला नको। आणि इथे सेंटरला कट मारला, त्याचबरोबर अस्तरचा सुद्धा जो काही आपला फ्रंट पार्ट आहे ना तर तिथे सुद्धा आपण एक कट मारूयात, म्हणजे कॅनव्हास पेपरचा जो काही गळा आहे तर त्याचा कट, आपला फ्रंट पार्टच्या अस्तरचा कट आणि मेन फॅब्रिकचा कट हे तिन्ही आपल्याला मॅच करून स्टिचिंग करणं इझी जावं यासाठी। तर बघा आता हा मेन फॅब्रिक आपण ह्या पद्धतीने सरळ ठेवून घेतलेला आहे, त्यावर आपण कटिंग केलेला फ्रंट पार्ट ठेवायचा आहे, दोन्हींचा सेंटर व्यवस्थित मॅच करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जो काही आपण कॅनव्हास गळा कट केलेला आहे तर तो सुद्धा याच्यावर ठेवायचा आहे आणि त्याचासुद्धा बरोबर सेंटर मॅच करायचा आहे बघा ह्या पद्धतीने। ठीक आहे, आता आपल्याला सगळ्यात आधी एक मध्यभागी टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला गळा व्यवस्थित प्रॉपर यावा सेंटरपासून दोन्ही साईडला यासाठी। त्याआधी आपण एक पिन लावूयात, कारण की हा सॅटिनचा कपडा आहे, कपडा पण खूप मोठा आहे, त्यामुळे मग तो आपल्याला व्यवस्थित सांभाळणं, नाही तर बऱ्याचदा तिरकं वगैरे होऊ शकतं आणि मग सगळं गोळा होऊ शकतं। सो तसं होऊ नये त्यासाठी एक पिन लावली आणि त्यात मध्यभागी एक टीप टाकून घेऊयात। तर बघा मग इथे टीप मारून घेतलेली आहे आपण, आणि यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला जो काही प्रॉपर गळ्याचा शेप आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारून घ्यायची आहे। ठीक आहे, मधली टीप मारून झाल्यानंतर तर ती टीप मारताना आता काळजी घ्यायची आहे की आपली जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपली टीप येईल, जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार प्रॉपर येईल जसा आपल्याला हवा आहे तसा। थोडी जरी टीप तुमची पुढे मागे झाली तरी गळ्याचा आकार चेंज होऊ शकतो, त्यामुळे जी काही स्केच पेनची मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपली टीप येईल याची काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर सॅटिनचा कपडा आहे, कुठलाही कपडा असू शकतो, तर जास्त असला की तो सटकण्याचे चान्सेस असतात, सो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक जोडून घ्यायचं। आणि बघा टीप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं कॅनव्हास पेपर अस्तर मेन फॅब्रिक आहे तर ते संपूर्ण इथे आपल्याला
कटिंग करून घ्यायचं आहे। 1/2 इंच किंवा 1 लाईन एवढी मार्जिन ठेवायचं आहे। त्यानंतर ह्या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे पार्ट सरळ करू त्यावेळेस तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा त्यासाठी, ठीक आहे। आणि ह्या पद्धतीने आता ते सरळ करायचं आहे। गळ्याच्या साईडला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे प्रॉपर असं। आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप। तर लक्षात राहू द्या, दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही। फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे। तर बघा, मग ह्या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडत अतिशय काळजीपूर्वक आपण इथे प्रॉपर फिनिशिंगचे दाबटीप जवळजवळ देऊन घेतलेली आहे। आणि आता मी तुम्हाला दाखवते की किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा गळासुद्धा इथे रेडी झालेला आहे। बघा, खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे। शेपसुद्धा आपल्याला हवा आहे प्रॉपर तसाच आलेला आहे, ठीक आहे। इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल। त्यानंतर आता सेंटरला मी एक पिन लावते अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक जॉईंट राहावं यासाठी। आणि बघा, इथे आर्म होल म्हणजे आतला अस्तरचा आर्म होलचा वगैरे मार्किंग कुठे आहे त्याचा थोडासा अंदाज घेते, म्हणजे आपल्याला प्लेट्स टाकायला। आणि बघा, ह्या पद्धतीने आता इथे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत। तर प्लेटेड हा आपल्याला फ्रंट पार्ट करायचा आहे छान असा पार्टीवेअर टाईपमध्ये। तर बघा, ही प्लेट्स टाकल्यानंतर इथे आता आपल्याला पिन लावायची आहे, एक इथे आणि एक इकडे, ठीक आहे। तर एक प्लेट टाकलेली आहे, आता अजून एक टाकून घेऊयात। तर डिस्टन्ससुद्धा थोडासा व्यवस्थित सेम राहील याची काळजी घ्यायची आहे। आणि इथे सुद्धा आपण पिना लावून घेऊयात। पिना लावल्याने काय होतं की ते व्यवस्थित सेट राहतात आणि नंतर आपल्याला कडेने स्टिच करणं इझी जावं यासाठी, ठीक आहे। त्यानंतर अजून एक प्लेट्स टाकते आणि तीसुद्धा व्यवस्थित पिन लावून आपल्याला अटॅच करायची आहे। तर बघा, आता इथे बऱ्याचदा काय होतं की आपण आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे ना तर तो सुद्धा प्लेट्समध्ये फोल्ड होऊ शकतो। तर बघा, इथे माझं तसंच झालं होतं, त्यामुळे मी पुन्हा पिन काढली आणि व्यवस्थित प्लेट्स टाकून बरोबर अस्तर आतलं फ्रंट पार्टचं गोळा न करता पिन लावलेली आहे। तर तुम्हीसुद्धा आधीपासूनच काळजीपूर्वक थोडंसं ते प्लेट्स टाकत खालचा पार्टसुद्धा चेक करायचा आहे की तो सरळ आहे की नाही, आणि मगच प्लेट्स टाकायचे आहे। नाही तर मग पुन्हा आपण टीप मारल्यानंतर आपलं सगळं चुकू शकतं, सो तसं होऊ देऊ नका, ठीक आहे। आणि बघा, आता तिसरी प्लेट्स टाकली आणि अजून एक 4 आपण म्हणजे टोटल 4 प्लेट्स टाकणार आहोत। तर तुम्ही कमी टाकू शकतात किंवा अजून 5-6 असं पूर्ण किंवा पूर्ण फ्रंटला सुद्धा प्लेटेड करू शकतात, तर ते तुमच्यावर डिपेंड आहे। पण मी इथे 4च टाकले। तर बघा, इकडच्या साईडनी म्हणजे प्रत्येक प्लेटला ॲक्च्युली आपण 2-2 पिना लावलेल्या आहेत, म्हणजे ते दोन्ही साईडनी प्रेस राहावं यासाठी, ठीक आहे। तर बघा, एका साईडच्या आपण प्रॉपर अशा एकसारख्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे। आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडच्या प्लेट्ससुद्धा टाकायच्या आहे। तर त्याचासुद्धा आर्म होलचा वगैरे थोडासा अंदाज घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला प्लेट्स टाकणं इझी जावं यासाठी, ठीक आहे। आता हा एक पार्ट झालेला आहे। आता त्यानंतर आपण इकडनं घेऊयात। बघा, मी याचीसुद्धा खालची थोडीशी मार्किंग चॉकने करून ठेवलेली आहे। आणि आता बरोबर जशा सेंटरपासून आपण स्टार्ट केलं होतं आधी, इथे सुद्धा तसंच करायचं आहे। आणि जी काही पहिली प्लेट आहे ना तर ती इकडची आणि तिकडची व्यवस्थित मॅच झाली पाहिजे। तर बघा, मग इथून ह्या पद्धतीने बरोबर मी तिथेच ही सेंटरला मॅच केलेली आहे। आणि गळ्याच्या तिथलासुद्धा आपल्याला डिस्टन्स इकडचा आणि तिकडचा सेमच पाहिजे नाही, ठीक आहे। आता इथे सुद्धा आपण पिना लावून घेऊयात, एक खाली आणि एक वरती, असं दोन्ही साईडनेच लावायचं आहे, ठीक आहे। तर तिकडच्या साईडने 4 प्लेट्स टाकलेल्या आहेत। सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडने सुद्धा आपल्याला टोटल 4 प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे। फक्त त्या व्यवस्थित येतील याची थोडीशी काळजी घ्यायची आहे, असं तिरक्या वगैरे होऊ देऊ नका, नाही तर पुन्हा आपले सगळे ब्लाऊजची फिनिशिंग बिघडू शकते। आणि फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मी बऱ्याचदा सांगत असते की नुसतं डिझाईन बनवणं किंवा ब्लाऊज स्टिच करणं नाही, तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित येणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं। आणि त्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत असते, तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे, म्हणजे तुम्हालासुद्धा खूप सुंदर फिनिशिंग सहित ब्लाऊज असो, बाही डिझाईन असो किंवा बॅकनेक डिझाईन असो, तर ते सहजच स्टिच करता येईल, ठीक आहे। तर बघा, इकडच्या साईडच्या सुद्धा आता आपण 4 पण प्लेट्स व्यवस्थित इथे जवळजवळ सेट करून घेतलेल्या आहे। चौथी एक बाकी आहे बघा। आणि इथे सुद्धा प्रॉपर असं प्रत्येक प्लेट्सला 2-2 पिना लावून घेतलेल्या आहे स्टार्टिंग एंडिंगला, म्हणजे आपल्याला ते स्टिच करणं सोपं जावं, ठीक आहे। आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल। आता आपल्याला इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर या प्लेटेड टाकले सहित जॉईन करायचं आहे, ठीक आहे। तर बघा, मग खालच्या पार्टचा थोडासा मी अंदाज घेतला आणि त्यानुसार सगळ्यात आधी खालच्या साईडला एक टीप टाकून घेते, म्हणजे अस्तरचा अंदाज घेत,
आता बघूयात किती बरोबर बसते किती नाही, पण तुम्ही सुद्धा थोडासा अंदाज घेत या पद्धतीने प्लेटसुद्धा व्यवस्थित आहे तशाच सेट ठेवत ठेवत खालच्या साईडला एक टीप टाकून घ्यायची आहे। तर बघा मग इथून मी आता बरोबर इथपर्यंत ही टीप टाकून घेतलेली आहे। ठीक आहे, आता ही टीप टाकल्यानंतर मध्ये जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते सगळंच आपण कट करून घेऊयात। तर बघा खालच्या साईडचं मी आता सगळंच एक्स्ट्राचं कट करून घेते। ठीक आहे, आता हे कट झाल्यानंतर इथे थोडीशी टीप राहिलेली होती तर ती देऊन घेते, कारण की आपण वरच्या साईडने अंदाजेच टीप मारलेली होती त्यामुळे। आता हे झाल्यानंतर आपल्याला उलटा पार्ट ठेवायचा आहे आणि आता इथं खालच्या साईडने अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडायला सुरुवात करूयात। तर बघा इथून इथपर्यंत टीप मारायची आणि त्यानंतर जशा आपल्या प्लेट्स आहेत शक्यतो तशाच सेट ठेवत ठेवत कडेकडेने अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे। आणि आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं। तर बघा एक साईडने जोडलं गेलेलं आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आता आपण इथे टीप टाकून जोडून घेऊयात आणि इथे सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे। त्याचबरोबर टीप मारताना आपल्या प्लेट्स व्यवस्थित आहे त्याच डिस्टन्सवर राहतील याची काळजी घ्यायची। तशात आपण पिना अजून काढलेल्या नाही आहे आणि लगेच काढणारसुद्धा नाही आहे, म्हणजे जोपर्यंत अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडत नाही तोपर्यंत ते काढायचं सुद्धा नाही। आणि ह्या पद्धतीने जोडून घेतल्यानंतर आता जे काही आपलं एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा ह्या दोन प्लेट्स थोड्याशा उलट्या फोल्ड झाल्या होत्या तर त्या आपण उलटं ठेवून केलेलं आहे ना त्यामुळे। तर मग मी तिथलं थोडंसं स्टिच ओपनरने शिलाई उसवली आणि आता सरळ ठेवत बरोबर त्याच कर्वमध्ये टीप मारून ते जोडून घेतलं। म्हणजे तुमचं जरी झालं तर लगेच घाबरायचं काही कारण नाही आहे, ते व्यवस्थित कट करून घ्यायचं, कारण की आपण उलटं ठेवून त्या प्लेट्स प्रेस करत टीप टाकलेली असते त्यामुळे त्या थोड्याशा फोल्ड होण्याचे चान्सेस असू शकतात, पण लगेचच ओपन करून सेट करायचे म्हणजे फिनिशिंग ब्लाऊजची बिघडायला नको यासाठी। आणि या पद्धतीने सगळंच एक्स्ट्राचं कट करायचं आहे आता आपल्याला, म्हणजेच आपल्या इथे परफेक्ट मापाचा फ्रंट पार्ट रेडी होईल। आणि किती एक्स्ट्रा वगैरे घ्यायचं हे तर तुमच्या आय होप सो नक्कीच लक्षात आलेलं असेल। ठीक आहे, तर बघा मग आता हे सगळंच एक्स्ट्राचं मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि सरळ करून दाखवते की किती प्रॉपर अशा प्लेट्ससुद्धा पडलेल्या आहेत बघा आपल्या। आता मी ह्या पिनासुद्धा टाकून घेते म्हणजे काढून घेते, कारण की व्यवस्थित सेट झालेला आहे। तुम्ही इस्त्रीने सुद्धा इथे प्रेस करू शकता, पण हा सॅटिनचा कपडा आहे त्यामुळे मी काही लगेच इथे प्रेस करत नाही आहे, ते ऑलरेडी छान अशा सेटसुद्धा झालेल्या आहेत। ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला जी काही योगपट्टी आहे तर ती इथे रेडी करून घ्यायची आहे। तर त्याला आपल्याला म्हणजे इथे पुरते की नाही तर ते चेक करूयात। तर इथे थोडंसं जॉईंट द्यावा लागतो आहे। सो सॅटिनचा कपडा आहे, जॉईंट व्यवस्थित जर बसला नाही तर पूर्ण ब्लाऊजचं फिनिशिंग बिघडेल, सो त्यामुळे मी वेगळंच इथे कट करून घेते। तर बघा मेन फॅब्रिकची जी काही पट्टी आहे तर ती थोडीशी एक्स्ट्राच मी इथे कट केलेली आहे आणि आता ती आपल्याला सरळ ठेवायची आहे आणि त्यावर अस्तरची पट्टी ठेवायची आहे आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत आपण इथे टीप टाकून घेऊयात। तर व्यवस्थित बघा एकसारखं ह्या पद्धतीने आपण इथे टीप टाकून घेतलेली आहे। आता ही टीप टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे एक दाब टीप द्यायची आहे, पण ती कशी द्यायची बघा। आता हा जो काही कपडा आहे तर तो पूर्ण सरळ करायचा, त्याआधी मी एक्स्ट्राचं इथे कट करते म्हणजे आपल्याला पुढचं स्टिच करणं सोपं जाईल। आणि बघा ह्या पद्धतीने सरळ ठेवून एक अस्तरच्या पार्टवर आपल्याला एक टीप टाकायची आहे एकदम जवळून, त्याला आपण दाब टीप म्हणतो, म्हणजे ज्यावेळेस आपण असं सरळ करून टीप टाकत असतो ना त्यावेळेस। तर व्यवस्थित ह्या पद्धतीने इथे दाब टीप टाकून घेतलेली आहे आपण। आणि आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला बघा, हे ह्या पद्धतीने सरळ करायचं आहे आणि मग तिथे एक दाब टीप टाकायची आहे, म्हणजे ते प्रॉपर फिनिशिंगचं आहेत आपली ही योगपट्टी। तर बरेच जण त्याला क्रॉसपट्टी म्हणत असतील, पण ती रेडी झालेली आहे। आणि ही कटोरीच्या ब्लाऊजसारखी आपण अशी क्रॉसमध्ये घेतलेली नाही आहे, लक्षात राहू द्या। सरळ 3 इंचाची कट केलेली आहे, तशी ती रेडी होऊन 2.5 इंचाची होईल। ठीक आहे, आता दाब टीप खालच्या साईडला सुद्धा झालेली आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। तर हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपण कट करूयात, म्हणजे आपली परफेक्ट मापाची पट्टी आपली ही योगपट्टी रेडी होईल। ठीक आहे, तर बघा सगळ्या साईडचं एक्स्ट्राचं मी इथे कट केलेलं आहे।
त्यानंतर आता ती आपण फोल्ड करूयात आणि सेंटरची एक मार्किंग करूयात, म्हणजे स्टिच करणं आपल्याला जरा सोपं जावं यासाठी. तर सरळ पट्टी ठेवून पण मार्किंग केली आणि उलटी ठेवून पण मी एक मार्किंग करून घेते. आता हा पार्ट आपल्याला सरळ ठेवायचा आहे, त्यावर आपल्याला ही जी काही आपली योगपट्टी आहे तर ती उलटी ठेवायची आहे आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत या पद्धतीने टीप टाकून आपण ते जोडून घेऊयात. एकसारखं मार्जिन ठेवा म्हणजे फिनिशिंग बिघडणार नाही. ठीक आहे. आणि आता हे जोडून झाल्यानंतर आपण हे या पद्धतीने सरळ करून इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की व्यवस्थित एकाच लाईनमध्ये आपली टीप जाईल, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित यावी यासाठी. तर बघा मी अतिशय सावकाश इथे ही दाबटीप देऊन घेत आहे. आणि मी म्हटलं की अशा शायनी सॅटिनचा कपडा आहे हा, त्यामुळे स्टिचिंग करताना थोडीशी काळजी घ्यायची. असं रेग्युलर कपडा असला तर काही फरक पडत नाही, फिनिशिंग छानच येते, कारण की तो कपडा खेचत वगैरे नसतो. त्यामुळे सॅटिनचा असला की थोडी काळजी घ्यावी लागते. आणि बघा दोन्ही साईडचा एक्स्ट्राचा आपण इथे कट करून घेतलेला आहे. आणि बघा एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित आपली वरचा पार्ट आणि योगपट्टी इथे जोडली गेलेली आहे. प्लेट्ससुद्धा एकदम छान अशा सेट झालेल्या आहे. त्यानंतर आता इथे सेंटरला आपल्याला एक लेस लावायची आहे. तर लेसला मॅचिंग असं मी गोल्डन दोरा इथे लावून घेते. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठलीही लेस लावू शकता, साडीला मॅच होणारी, कॉन्ट्रास्ट किंवा छोटीशी पायपिंग, काहीही जे तुम्हाला आवडत असेल ते. ठीक आहे. तर मी इथे गोल्डन कलरचीच लेस लावणार आहे. तर ही जी काही लेस आहे ना, तर ही थोडीशी अशी डिझायनर लुकमधली आहे, त्रिकोणची, म्हणजे आपण याला बऱ्याचदा समोसा लेससुद्धा म्हणतो. तर यामध्ये छोटी पण भेटते आणि मोठी पण भेटते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लावू शकता. तर ते त्रिकोण तुम्ही एकतर खाली फोल्ड करू शकतात किंवा वरती, ते सुद्धा तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. तर मी ते त्रिकोण वरतीच फोल्ड करून ह्या पद्धतीने वरचा पार्ट आणि योगपट्टीच्या पार्टचं जिथे जॉईंट आहे ना तिथे लावून घेते, म्हणजे ब्लाऊजला छान असं लुक येईल आणि डिझायनर पार्टीवेअर फॅन्सी लुकमध्ये आपला हा फ्रंट पार्ट नक्कीच रेडी होईल. आणि याच्या वरचा जो काही बॅक पार्ट असेल ना, तर त्याला तुम्ही बॅक हुक करायचे आहे किंवा साईड चेन करू शकतात. आणि ह्या पद्धतीने बघा आता एक्स्ट्राचं आपण कट करून प्रॉपर फिनिशिंगसहित इथे लेस लावलेली आहे. त्यानंतर तीच लेस इथे मी गळ्याच्या साईडला सुद्धा लावून घेते. तुम्ही नाही लावली तरीसुद्धा चालेल, पण मी इथे लावून घेणार आहे. आणि एकदम किंचितसे असं बारीक पायपिंग दिसेल एवढं किंचितचं मार्जिन ठेवत मी ही लेस लावते, कारण की रेड कलर आहे, म्हणजे छानच लुक येईल, बॉर्डर दिसेल रेड कलरची गळ्याच्या साईडला त्यामुळे. आणि कोपऱ्यावर बरोबर ती फोल्डसुद्धा केलेली आहे लेस, कारण बऱ्याचदा काय होतं की लेस म्हणजे लावताना ती व्यवस्थित लागली जात नाही आणि गळ्याचा आकार बदलू शकतो. सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक लेस लावायची. महत्त्वाचं म्हणजे लेसला डबल टिपसुद्धा इथे देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर एक्स्ट्राची जी काही लेस आहे ना, तर तीसुद्धा आपण इथे कट करून घेऊयात. आणि एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित लेस लावली आणि लेसमुळे तर गळ्याला अजूनच सुंदर असं लुकसुद्धा आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर अशा पद्धतीने फॅन्सी लुकमधला आपला फॅन्सी ब्लाऊजचा फ्रंट पार्ट इथे रेडी झालेला आहे. आणि बघा इथे खाली आपण ही हँगिंगची छान अशी फॅन्सी पायपिंगची लेससुद्धा लावू शकतो, म्हणजे ब्लाऊजला अजून सुंदर असं लुक येईल. तर फायनली खूप सुंदर असा डिझायनर लुकमधला आपला हा पार्ट इथे म्हणजे फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. तुम्ही ते बघू शकतात किती सुंदर असं लुक आलेलं आहे. जर का तुम्हाला ती हँगिंगची लेस लावायची नसेल खाली कमरेला तर नाही लावली तरीसुद्धा चालेल. ठीक आहे. पण लावायची असेल तर लावूसुद्धा शकतात. तर बघा इथे आपण म्हणजे तुम्ही पॅडेड ब्लाऊज करू शकतात. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस तुम्ही ते कप्स लावूनसुद्धा हा पार्ट स्टिच करू शकतात किंवा असंसुद्धा करू शकतात, तरीसुद्धा छान असा फिटिंगला बसतो. लुकसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तुम्ही बघू शकता प्लेट्स एकदम व्यवस्थित सेट झालेले आहे, त्यामुळे तर खरं तर हा पार्ट अजूनच सुंदर दिसतोय. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे खालीसुद्धा खूप सुंदर असे डिझायनर हँगिंगची म्हणजे पाईपचे हँगिंगची लेस लावलेली आहे, त्यामुळे तर ब्लाऊज खूप सुंदर दिसतोय. सो असा छानसा ब्लाऊज तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. नक्कीच हा डिझायनर फ्रंट पार्टमुळे आपल्या ब्लाऊजला खूप छान असं प्रिन्सेस टाईप लूक येईल. तुम्ही अशा पद्धतीचा ब्लाऊज घागऱ्यावर सुद्धा स्टिच करू शकता. एखाद्या पार्टीवेअर छानच्या साडीवर, फॅन्सी नेटची साडी असेल जिथे तुम्हाला वन साईड घ्यायचं असेल तर अशा याच्यावर सुद्धा तुम्ही असा फ्रंट पार्ट ठेवून मस्त असं शिवू शकता. सो असा छानसा फॅन्सी प्लेटेड फ्रंट पार्ट तुम्ही नक्की स्टिच करून बघा. मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्ससहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचा फ्रंट पार्ट म्हणजेच ब्लाऊजचा पुढचा पार्ट छान असा फॅन्सी लुकमधला प्लेटेड स्टिच करता यावं यासाठी. त्याचबरोबर
याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही फर्स्ट टाइम असं फ्रंट पार्ट बनवत असाल तरीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघून सहज जमेल। पण तरी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। बाय बाय।